बसलेला आहे वापस या ठिकाणी झोपत आहे. तीन आहे ते मोठं आहे, त्याच्या पलीकडे आणखी छोटी दोन. मोठ्या गुडांचा आकार समोरून पाला तर हत्तीच्या पाठीवर जे अंबारी असते ना तसा आकार तुम्हाला आंबरखान्याचं नाव देण्यात आलं. मोठ्या गुडांमध्ये भात, पलीकडे दोन छोटे, त्याच्यामध्ये एकामध्ये वरी आणि एकामध्ये नाचणी, असा तीन प्रकारचं सगळ्या छोटं धान्य ठेवलं जातं. धान्याची लुटालूट शत्रुसैनिकांकडून होऊ नये यासाठी चौफेर दगडी तटबंदी बांधलेली. ही तटबंदी कायम बांधकाम केल्यानंतर 15 दिवसांनी ढासळायची पडायची ऑटोमॅटिक. मग पूर्वी कसं होतं, राजा लोकांचा तांत्रिक मांत्रिक विश्वास होता. राजाने एका मांत्रिकाला विचारलं तर त्या मांत्रिकांसाठी तर जिवंत मनुष्य बळी दिला पाहिजे. राजाने दौंडी पेटवली. दौंडी पेटवल्यानंतर गडाच्या पायथ्याला एक हुजूरपेठ म्हणून गाव आहे. त्या पायथ्याला एक स्त्री, एक बाई तयार झाली ते जोंधबळ देण्यासाठी. जकूबाई तिली असं तिचं नाव होतं. पण ती गरोदर होती. तिने राजांच्या जवळ अट मांडली की मला माझ्या मुलग्याचं तोंड पाहू द्या. त्यानंतर मी ती जोंधबळ देण्यास तयार आहे. ज्यावेळी ती बळंतीन झाली त्यानं आपल्या मुलाचं तोंड पाहिलं. त्यानंतर या तटबंदीला जोंधबळ खालती आता दोघे बसलेत ना, तिथं खालती पाहिलं की छोटीशी काळ्या दगडाची मूर्ती दिसते. टोटल 25,000 खंडी धान्य इथं ठेवलं जातं. एक खंडी म्हणजे 20 पोती, 5 लाख पोती धान्य इथं ठेवायचं. धान्य पोत्यामध्ये ठेवायचं नाही, धान्य सुट्टं खुलं ठेवायचं. वरून छिद्र आहे धान्य खालती ओतण्यासाठी. ते समोरून चौकानी छिद्र दिसतं ना, इथून ते धान्य काढायचं. ती आधी बंद असेल दरवाजा आहे ना, पॅक असेल. आणखी आपला धान्याचा स्टॉक कितपत शिल्लक आहे पाण्याचा, हे दरवाजे उघडायचे नाही. बाहेर जे नाही जेनेतून इथून बघायचं आपलं धान्य किती शिल्लक राहील. हा जो पिलर आहे फरक आहे. त्या पिलरला टप्पे, बाकीचे जे पिलर ते स्ट्रेट आहे. धान्याचं मोजमाप. हे वरनं त्या होलमधून टाकत होतं. तिथून वरून टाकणार, इथं सगळं गोळा होणार, ते खालून काढणार दरवाजाचं. फक्त धान्यासाठी 5 लाख पोती स्टॉक करत होते म्हणजे काय चेष्टा आहे का? 1 क्विंटल म्हणलं तर वजन हाईट लय मोठी असते. दणकट माणसं होते पहिलेचे. अशीच आहे, फक्त लहान आहे. एकामध्ये भात, एकामध्ये नाचणी, एकामध्ये वरी. वरी म्हणजे बगर. कसं होतं, अन्नधान्य वाहून आणण्यासाठी वाहनांची काही सिस्टीम नव्हती. ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर वगैरे, घोडागाडी, घोड्यांच्या पाठीवरून अन्नधान्य वाहून आणायचं. रेडीगोडी इथं उभा केले की त्यांच्या पाठीवरचं ते पोतं ओढायचं, जेण्यातून वरती न्यायचं, वरच्या चित्रातून ते खालती ओतायचं. इथून वाट आहे का बरं झाला? दोन्ही साईडला 2 जेने आहेत, एक त्या बाजूला एक या बाजूला आहे, असं आहे.